त्याच अनुषंगाने माझ्या पाथर्डी तालुक्यात 32 गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत ज्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहेत 32 पैकी फक्त 3 योजनांचे काम अध्यक्ष महोदय पूर्ण झालेलं आहे आणि 29 गावांच्या पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे माझ्या शेवगाव तालुक्यात सुद्धा 37 गावांच्या ज्या पाणी पुरवठा योजना 2022ला मंजूर झाल्या त्यात फक्त 12 योजना पूर्ण झाल्या, त्यापैकी 8 योजनांचं हस्तांतरण अद्यापही झालेलं नाही आहे. त्यामुळे जी आकडेवारी बघितली की 37 योजनांपैकी फक्त 29 योजना ह्या आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. आणि आज जर बघितलं की आमच्या जिल्हा परिषदेच्या ह्या योजना आणि त्याचबरोबर ज्या जीवन प्राधिकरणामार्फत सुरू झालेल्या योजना आहेत तर माझ्या मतदारसंघापैकी 200-250 गावांमध्ये त्यापैकी 167 गावं हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये येतात मंत्री महोदय. आणि त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आपण याचा एक स्वतंत्र आढावा या ठिकाणी घेतला पाहिजे. जर 2-3 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर आमच्या मतदारसंघामध्ये 450 पेक्षा जास्त टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता आणि आज आपण जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनांचं काम चालू आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना देतो आणि त्यामुळे प्रशासनाच्या ज्या काही आपल्या नियम निकष आहेत त्यामध्ये आपल्याला त्या गावामध्ये टँकर मंजूर करता येत नाही. म्हणजे अतिशय अडचणीचा विषय या ठिकाणी झालेला आहे.